श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1647व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण एकादशी, सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/3/1993, मुंबई बैठक क्रमांक 158, परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रेमध्ये भक्तांशी त्यांनी केलेल्या हितगुजाचा भाग 13 मधील पुढील भागाचा मी पठण करीत आहे। या भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, तुम्हाला कोणालाही ईश्वराचे दर्शन व त्याचे सानिध्य मिळणार नाही। तुम्हाला फक्त ईश्वराच्या मूर्तीचे सान्निध्य मिळू शकेल। देवाचे गुण गुरूंमध्ये दिसले की हे मानवी रूप ईश्वर रूप होते। दया, माया, कृपा करणे हे सर्व ईश्वरी गुणच आहेत। हे गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात त्यालाच ईश्वराचे अवतार समजतात। देवाला दया येत असल्यानेच तुम्हा सर्वांना त्याने इथपर्यंत या चरणांची आणून सोडले आहे। गुरूंच्या सहवासात गेल्यावर तुम्हालाही नवीन नवीन भावना लहरी येऊ लागतात, त्याही टिकून राहाव्या लागतात। अशामुळे तुम्हालाही स्थिरता लाभत असते। एक प्रकारे हा मार्ग तुमचे जीवन उंचवायला कारणीभूत ठरतो। नवीन कपडे घातले की मनुष्याला तरतरी येत असते, तसाच हा प्रकार आहे। तुम्हाला त्यासाठी नित्य दर्शनाची गरज आहे, पण तुम्हाला सर्वांना ते काही शक्य नाही। म्हणूनच इथे गाणगापुरात मी तुमच्यासाठी 8 दिवस येत असतो। मलाही तुमची खूप ओढ लागलेली असते। तुम्हाला सर्वांना शांती मिळावी म्हणून मी परमेश्वरापाशी प्रार्थना करीत असतो। एखाद्या व्यक्तीत ईश्वरी अधिष्ठान आले की लगेच त्याच्याकडे मन ओढ घेत असते। तुम्हा सर्वांना दर्शनाची ओढ, ध्यास लागायला पाहिजे। काहींना तशी खूप ओढ लागून राहत असते व त्यांना बाहेरगावी घरी राहूही देत नाही, तर काही जणांना मी इकडे येऊही देत नसतो। त्यांना येण्यामध्ये अडचणी येत राहतात। हे नेहमी चालूच असते। अडचणी कितीही आल्या तरी त्यांना फार महत्त्व देऊ नका। तुमची इच्छाशक्ती, ओढ वाढली की आपोआप अडचणीतून मार्ग निघतात। अडचणी दूर होऊन तुम्ही दर्शनाला येथवर येऊ शकता। हे सर्व त्या शक्तीमुळेच घडू शकते। काही वर्षांपूर्वी मी केदारनाथला दर्शनासाठी आपल्या भक्तांच्या बरोबर जात होतो। तेथील प्रवास खूप खडतर आहे। आम्ही जिथे थांबलो होतो त्या भागाला रामवाडी म्हणतात। तिथे मी एक महाराष्ट्रीयन हिंदू स्त्री रडत असताना पाहिली। मी तिला भेटलो व तुम्ही का रडता म्हणून चौकशी केली, तेव्हा त्या बाईने उत्तर दिले की महाराष्ट्रातून मिरजेहून इथे दर्शनासाठी खूप निश्चयाने आले आहे, परंतु मला आता बरं वाटत नाहीये। आता सुद्धा 4 ताप आहे। डॉक्टर मला घरी परत जा असे सांगतात, हे काही योग्य नाही। परमेश्वर वाईट आहे, त्याने असे का केले? मी ते ऐकून खूप दुःखी झालो। मी त्या बाईला समजावलं, बाई, परमेश्वर कधीच वाईट नसतो। येथून तुम्ही लांबूनही त्याला नमस्कार करू शकता। पहिल्यांदा देवामध्ये व तुमच्यात खूप मोठे अंतर होते। आता तुम्ही खूपच त्याच्या जवळ आलेले आहात। फक्त 5 किलोमीटर तुमच्या देवापासून अंतर राहिले आहे। त्याच्या कृपेनेच इथपर्यंत तुम्ही येऊन पोचले आहात। त्या बाईंना सांगितलेले पटले असे दिसले। त्या तेव्हा शांत व्हायला लागल्या होत्या। रडणेही त्यांनी आवर्ते घेतले होते। परमेश्वर हा खरोखरच खूप मोठ्या मनाचा आहे। त्याचे रूपही निर्मळ आहे। तो तुमचा द्वेष कशाला करेल?
परमेश्वराचे रूप हे पारदर्शक असते, परंतु मानवी रूप हे अपारदर्शक समजावे. देवाचे निर्मळ रूप पाहायचे असेल तर त्याचे निव्वळ तेजच पाहायला पाहिजे. मारुती गणपतीच्या रूपातही, की ज्याला शेपटी आहे, सोंड आहे, अशा रूपातही ही शक्ती वास करून आहे. या गोष्टी तुमच्या लक्षात न येणाऱ्या आहेत. जळी स्थळी काष्ठी वायू रूपातही ही शक्ती भरून आहे. या शक्तीलाही तेजाचा वास असतोच. परमेश्वरी अंश मानवी देहातही असतो. आपल्यातला तो अंश आपल्यालाही दिसू शकतो व त्यानंतरच आपल्याला आपल्या मानवी देहाचे महत्त्व कळते. स्वामी श्रीपाद वल्लभांनी एकदा ते नदीवर गेले असताना तिथे जीव देण्यासाठी आलेल्या स्त्रीला शब्द दिला की तुझ्या पोटी अतिशय हुशार ज्ञानी पुत्र पुढील जन्मी जन्माला येईल. तसा आशीर्वाद त्यांनी तिला दिल्यानेच त्यांना आजच्या दिवशी दुसऱ्या जन्मी त्या स्त्री पोटी जन्म घ्यायला लागला. तेजाला तेजाचे महत्त्व असते. मी पौष शुद्ध द्वितीयेला इथे प्रथमच आलो. पूर्वी मी दत्त जयंतीला वाडीला जायचे असे ठरविले होते. तेव्हा मला आज्ञा झाली की नगर सोडून या दिवशी कुठेही जायचे नाही. तरी सुद्धा आधी ठरवले होते म्हणून वाडीला गेलो. परंतु वाटेत खूप त्रास झाला. त्याच दिवशी नगर इथे एका भक्ताला आश्रमात दत्त जयंती आहे, परंतु महाराज मात्र वाडीला गेलेत, काय करावे असा प्रश्न पडला. त्याने दत्त जन्माला आश्रमात जायचे रहित केले व तो घरी झोपूनच राहिला. आश्चर्य म्हणजे साक्षात श्रीगुरूंनी त्या भक्ताच्या स्वप्नात जाऊन त्याला सांगितले, अरे झोपतोस काय, ते वाडीला गेले तरी मी इथे आहे ना, चल उठ. त्या भक्ताला दर्शन देऊन श्री गुरूंनी त्यांचे वास्तव्य आश्रमात असल्याचे सांगितले व तेव्हापासून दत्त जयंतीला मी कायम नगरलाच असतो. इथे गाणगापूरला मी अखंड 48 वर्षे कार्तिकी पौर्णिमेला येत असतो. परंतु यंदा मात्र प्रथमच प्रथा मोडली गेली. मला कार्तिकात येता आलं नाही. असे असूनही त्यांनी मला क्षमा केली आहे. पायाचे दुखणे जरा कमी करून मला त्यांनी आज त्यांच्या जन्मदिवशी इथे गाणगापूरमध्ये आणले आहे. ज्या दिवशी अशा थोर व्यक्तींचा जन्म होतो तो दिवस त्यांचा जन्म झाल्यावर शुभ होतो. हे संन्यासी रूप साक्षात परमेश्वराचे रूप आहे. त्यांनी आयुष्यात प्रथम जो शब्द उच्चारला तो ओंकार होता. गीतेतही हेच सांगितलं आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागाच्या पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.